Hi friends, today we are going to learn the 10th standard English topic The Alchemy of Nature. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी अल्केमी ऑफ नेचर हा लेसन अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण द अल्केमी ऑफ नेचर या टायटलचं अर्थ समजून घेऊ. द अल्केमी म्हणजे किमया किंवा चमत्कार. नेचर म्हणजे निसर्ग, म्हणजेच निसर्गाची किमया किंवा निसर्गाचा चमत्कार असा अर्थ आहे लेसनचा. लेट अस स्टार्ट द लेसन्स. द लेसन्स begins with some poetic lines. Let us try to understand of this meaning of this poetic lines. To see a world in a grain of sand. To see म्हणजे पाहणे, वर्ल्ड म्हणजे जग, ग्रेन ऑफ सँड म्हणजे वाळूच्या कणामध्ये, म्हणजे एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन आपल्याला होऊ शकते. अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर. हेवन म्हणजे स्वर्ग, वाईल्ड फ्लॉवर म्हणजे रानटी फूल, म्हणजे एका रानटी फुलातही आपल्याला स्वर्गाचा आभास होतो. होल्ड इन्फिनिटी. होल्ड म्हणजे पकडून ठेवणे. इन द पाम ऑफ युअर हँड म्हणजे एका हाताच्या इवलीशी ओंजळसुद्धा अमर्याद आहे असं वाटू लागतं आपल्याला. अँड इटर्निटी अँड अवर म्हणजे एक तासही एका शाश्वत काळाप्रमाणे आपल्याला वाटू लागतो. धिस पोएटिक लाईन इज रिटन बाय विल्यम ब्लँक. विल्यम ब्लँक यांनी लिहिलेल्या पोएटिक लाईन्स आहेत. ह्या काही बरेच सांगून जातात. आता आपण लेसन स्टार्ट करतो आहे. वी इन्स्टिक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. वी इन्स्टिक्टिव्हली टू टर्न outdoor activities and nature as way of relaxing and enhancing our well-being. म्हणजे वी इन्स्टिक्टिव्हला त्याचा अर्थ दिलेला आहे बघा. बाय नेचर इन्स्ट्रक्ट एक्सप्लेन लाईन नेचर्स विस्पर्स अँड कमांड्स. म्हणजे स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी किंवा निवांतपणासाठी किंवा प्रकृती स्वास्थ्यासाठी आपण काय करतो, सहजपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो. नेचर सुतेस अँड नर्चेस म्हणजे निसर्ग आपल्याला काय करतो, खुलवतो आणि फुलवतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. फुलफिल्स म्हणजे नेचर आपल्या गरजा पूर्ण करतो आणि मोटिवेट्स म्हणजे प्रेरणाही देतो. नेचर विस्पर्स अँड कमांड. विस्पर्स म्हणजे कुजबुजणे अँड कमांड्स म्हणजे आज्ञा देणे. म्हणजे निसर्ग जो आहे तो आपल्यासोबत कुजबुजतो, आपल्यासोबत संवादही साधतो. अँड कमांड्स म्हणजे काय करतो, आज्ञाही देतो. आर यू लिसनिंग. त्या कमांड्स जे आहेत ते हितगुज जे आहे निसर्गानं आपल्यासोबत साधलेलं, ते तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? ते तुम्हाला कधी ऐकायला येतं का? याचा प्रश्न विचारलेला आहे. When I do it leaves me in complete awe. म्हणजे मी ते निसर्गाचं सांगणं जेव्हा ऐकते तेव्हा स्मितीत होते असं कवयित्री म्हणतात. We have a hibiscus plant in our garden. The writers give the own examples in her लाईफ्स. वी हॅव हिबेकस प्लांट इन अवर गार्डन. लेखिका म्हणतात की आमच्या गार्डनमध्ये, बगीच्यामध्ये एक हिबेकस म्हणजे जास्वंदीचं एक झाड आहे, रोपटा आहे. एव्हरी फोर्टनाईट म्हणजे पंधरवाडा. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट म्हणजे त्या प्रत्येक 15 दिवसांनी त्या झाडाला काय करतात, एक नाजूकसं फूल त्याला येतं. It big, bright and tender. It big, bright and tender. How types of that flowers? ते फूल जे आहे ते बिग म्हणजे मोठं असतं, ब्राईट म्हणजे तेजस्वी आणि टेंडर म्हणजे नाजूक. थ्रो द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्स विथ द वाइंड. आणि ते दिवसभर जे फूल आहे ते दिवसभर
ते हसतं म्हणजे काय, वाऱ्याच्या तालावर नाचतं किंवा सूर्याच्या किरणांनी ते काय करतं, चमकतं, चकाकतं. बट ॲज इव्हिनिंग ॲप्रोचेस, परंतु ॲज इव्हिनिंग म्हणजे सायंकाळ, ॲप्रोचेस म्हणजे जवळ येणे, थोडक्यात ॲप्रोचेस. जसे की सायंकाळ जवळ येऊ लागते, इट स्टार्ट्स विल्टिंग म्हणजे टू ड्राय अँड ड्रूप, म्हणजे ड्राय म्हणजे कोरडे पडणे किंवा सुकून जाणे, थोडक्यात कोमेजणे म्हणतो आपण त्याला. इट स्टार्ट्स विल्टिंग म्हणजे ते फूल जे आहे ते काय करतं, कोमेजू लागतं. द मॉर्निंग आफ्टर म्हणजे बघा दुसऱ्या सकाळी, इट विदर्स कम्प्लिटली म्हणजे ते पूर्णपणे अगदी सुकून जाते. इट विदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन म्हणजे ते संध्याकाळपर्यंत काय करते, गळून पडते आणि पुन्हा मातीत मिसळून जाते. पुढे बघा, द फ्लॉवर्स कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. द फ्लॉवर्स कम्स अ लाईफ ओनली फॉर अ डे म्हणजे त्या फुलाच्या वाट्याला किंवा फुलाच्या जो जीवन कालावधी होता, तो जास्वंदीच्या फुलाचा जो जीवन कालावधी आहे त्याचा फक्त एकच दिवसाचा जीवन कालावधी आहे, म्हणजे एकच दिवस त्याला जीवन कालावधी मिळलेला आहे. येट म्हणजे तरी देखील, इट डज सो इन फुल स्प्लेंडर म्हणजे ते त्याचं आयुष्य जे आहे, म्हणजे त्याचं आयुष्य जगण्याचा कालावधी जो आहे तो त्याला एकच वर्ष भेटलेला आहे, एकच दिवस भेटलेला आहे, तरीसुद्धा ते फूल किती भव्यतेनं आणि किती आनंदाने ते जगलेलं आहे. म्हणजे सूर्याचे किरण ज्यावेळेस त्याच्यावरती पडलेले आहेत तेव्हा ते चकाकलेलं आहे, चमकलेलं आहे, वाऱ्याच्या झोतावरती हलतं म्हणजे जणू काय डान्स करतं असं लेखिका म्हणतात. म्हणजे जरी त्याचा जीवन कालावधी एक दिवसाचाच असला तरी ते मोठ्या आनंदाने जीवन जगतं. व्हॉट इफ वी टू लिव्ड इन अवर लाईफ हाव युअर शॉर्ट्स टू इट्स फुलेस्ट म्हणजे बघा, आपण हे आपले आयुष्य जे आहे ते कितीही छोटे असले तरी असेच परिपूर्णतेने जगायला हवे की नाही, आपण असे आयुष्य जगू शकतो का, असा लेखिका आपल्याला प्रश्न विचारत आहेत. लेट अस सी द सेकंड पॅराग्राफ. वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स alongside, carved, sculpted and shaped by the water. म्हणजे कवित्री बघा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पाहिलेलं एक दुसरं उदाहरण देत आहे, ज्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना जीवनामध्ये बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळालेला आहे किंवा काहीतरी शिकायला भेटलेलं आहे. लेखिका म्हणतात वी वेंट म्हणजे आम्ही गेलो, फेअर टू रॉकी बीच म्हणजे एका समुद्रकिनारी, खडकाळ समुद्रकिनारी ते गेले. अँड सॉ आणि पाहिलं, काय पाहिलं, द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन आणि समुद्र जो आहे तो अथांग असा पसरलेला आहे, ते दृश्य त्यांनी पाहिलं. आणि त्याच्या कडेने काय आहे, अँड द रॉक्स अलॉंग साईड म्हणजे त्याच्या कडेला काय आहे, कार्वड म्हणजे कोरीव, स्कल्प्टेड म्हणजे शिल्पांसारखे, अँड शेप्ड बाय द वॉटर आणि पाण्याच्या आकारामुळे बदललेले खडक त्यांनी पाहिले. वॉटर इज सो जेंटल, आता पाणी जे आहे ते पाणी कसं आहे, अतिशय सौम्य आहे पाणी. रॉक इज सो हार्ड आणि रॉक म्हणजे खडक जो आहे तो अतिशय कठीण आहे. तरीसुद्धा ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन म्हणजे काय झालेलं आहे, पाणी जे आहे ते अतिशय सौम्य आहे आणि खडक अति कठीण आहे, तरीसुद्धा वर्षानुवर्षे रोज लाटांचा मारा झाल्याने खडकांचे रूप पालटले गेलेले आहे. म्हणजे पाण्याच्या आज्ञेनुसार त्या कठीण खडकाने सुद्धा स्वतःचं रूप बदलून घेतलेलं आहे. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स म्हणजे त्या कठीण खडकाने त्या पाण्याच्या आज्ञेनुसार, पाण्याच्या ऑर्डरनुसार स्वतःचा आकार बदलून घेतलेला आहे. अवर प्रॉब्लेम्स आर सो कोलायझल्स अँड वी आर सो स्मॉल येट इफ वी परसिस्ट म्हणजे बघा, आपल्या समस्या
खूप मोठ्या असतात. आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलायझल म्हणजे एक्स्ट्रीमली लार्ज, म्हणजे खूप मोठ्या किंवा भव्य असतात. अँड वी आर सो स्मॉल, आणि आपण अगदी लहान असतो. येट इफ वी परसिस्ट, पण तरीही आपण जर टिकून राहिलो तर, असा अर्थ आहे. नेक्स्टची द नेक्स्ट पॅरेग्राफ. वी सॉ We saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. We saw लेखिका अजून एक उदाहरण देतात ह्या जे निसर्गातील घडलेलं. वी सॉ आम्ही पाहिलं, स्मॉल बीट्स ऑफ ग्रास म्हणजे गवताच्या छोट्या छोट्या काड्या ज्या आहेत, लहान गवताची तुरी जी आहेत. पिपिंग म्हणजे डोकावणे. थ्रो द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेव्हमेंट म्हणजे गवताचे छोटे छोट्या ज्या काड्या आहेत किंवा गवताची लहान लहान तुरे जे आहेत ते फुटपाथच्या म्हणजे कॉन्क्रीट केलेली जी फुटपाथ आहे, पेव्हमेंट आहे, त्या पेव्हमेंटमधून छोट्याशा छिद्रामधून, स्मॉल क्रॅक्स म्हणजे एक छिद्र पडलेलं आहे, त्या छिद्रामधून सुद्धा बाहेर निघालेले आहेत किंवा त्या बाहेर त्याचा जन्म झालेला आहे, त्या उगवून आलेल्या दिसत आहेत. इट लेफ्ट अस थिंकिंग म्हणजे बघा, ते दृश्य बघितल्यानंतर आपल्याला एक विचार करायला भाग पडणारी ती गोष्ट आहे. हाऊ एव्हर म्हणजे असं असले तरीसुद्धा, इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर्स इज ऑलवेज ॲन ओपनिंग म्हणजे किती जरी कठीण परिस्थिती असली तरी प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कुठून तरी तिला मार्ग सापडतच असतो, असा अर्थ आहे त्याचा. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्ज इन द कोल्ड विंटर मंथ्स. वी सॉ म्हणजे आपण पाहिलं असेल, निसर्गामध्ये अनेक वेगवेगळ्या चमत्कारी गोष्टी घडत असतात, त्या आपण पाहिल्या असतील. लेखिका म्हणतात वी सॉ आम्ही पाहिले, अ ट्री बेअर म्हणजे पानगळी होणे किंवा झाडावरची पूर्ण पाणी वगैरे गळून पडणे. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्ज इन द कोल्ड विंटर मंथ्स म्हणजे बघा, हिवाळ्याच्या ऋतूमध्ये एखाद्या झाडाला संपूर्ण पानगळीनंतर ते झाड जे आहे ते पूर्ण बेअर म्हणजे ते पानाविना आपण पाहिलं असेल. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर आणि ज्या वेळेस आपण त्या झाडाकडे पाहतो की ह्या झाडाची आता पाने फुले सगळी गळून पडलेली आहेत, म्हणजे आता हे झाडाचं आयुष्य संपलेलं आहे, ते झाड काय करणार आहे, परत त्याला भर येणार नाही किंवा पालवी फुटणार नाही, असं आपण आपल्या मनामध्ये विचार येऊ शकतो. परंतु बट 3 months पास्ड त्यानंतर 3 महिने गेल्यानंतर काय होते बघा, स्प्रिंग सेट म्हणजे काय, वसंत ऋतूचं आगमन होतं आहे. इन अँड द ट्रीज वॉज ब्लॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन, फुल ऑफ लीव्ज, फ्लॉवर्स, बर्ड्स अँड लाईफ. आणि जसं की 3 महिन्यानंतर वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर ते झाड जे आहे ते परत आपली हिरवी श्रीमंती घेऊन फुलांनी, पानांनी, पक्ष्यांनी आणि चैतन्याने ते झाड जे आहे ते भरून जातं. व्हॉट इफ वी टू हॅड द म्हणजे अशा आज कितीतरी खडतर असलेल्या कायम अशा गोष्टी ज्या आहेत त्या तशाच राहणाऱ्या नसतात. Conviction that, however difficult things are right now. कन्व्हिक्शन्स म्हणजे काय, स्ट्रॉंग बिलीफ म्हणजे आपल्याला ठाम विश्वास असला पाहिजे. हाऊएव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव म्हणजे किती जरी वाईट परिस्थिती असली किंवा अशक्य गोष्टी आता घडत असल्या तरी त्या काय कायमस्वरूपाच्या नसतात.
इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. म्हणजे त्या गोष्टी ज्या आहेत त्या कायमस्वरूपी तिथं राहणाऱ्या नसतात. रिमेंबर धिस टू शाल पास. म्हणजे त्यासुद्धा गोष्टी बदलणाऱ्या असतात, त्याच्यामध्ये बदल होणारा असतो. We saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant size. We saw म्हणजे आपण पाहिलं असतील. an army of ants म्हणजे मुंग्या ज्या आहेत, त्या मुंग्या ज्या असतात, मुंग्या बघा शिस्तबद्ध लाईनीनं ते नेहमी चालत असतात आणि त्यांचं कार्य शिस्तबद्ध पद्धतीनं असतं. तर एकदा एक मुंग्याची रांग पाहिली की मुंगीपेक्षा 10 पट मोठ्या आकाराच्या माशीला सुद्धा ते ओढत घेऊन जाऊ शकतात किंवा जातात. द अँट्स द अँट्स ऑर्गनाइज्ड देमसेल्व्स अराउंड द फ्लाय. ज्यावेळेस ती माशी त्यांना दिसते, म्हणजे माशी जी आहे त्या मुंगीच्या आकारापेक्षा तुलनेत मोठी आहे, तरीसुद्धा त्या माशीला त्या मुंग्या म्हणजे ऑर्गनाइज्ड एकत्रित येऊन त्यांना ओढत घेऊन जाऊ शकतात. लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स. लिफ्टेड म्हणजे काय, त्याला ते धरून ठेवू शकतात. म्हणजे फ्रेल फिलर्स म्हणजे काय, कॅरी ऑर वीक लेग्स म्हणजे त्यांच्या अशक्त अवयवांनी त्या मुंग्या काय करतात, त्या माशीला त्यांच्या अवयवावरती घेऊन संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांना कॅरीड इट टू क्वाईट डिस्टन्स म्हणजे ठराविक अंतरापर्यंत त्यांच्या सुरक्षित ठिकाणी त्यांना जिथं घेऊन जायचं तिथपर्यंत त्या घेऊन जाऊ शकतात. देअर टीमवर्क अँड परसिवरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. आणि या कार्यामध्ये त्यांचं टीमवर्क म्हणजे संघटन कौशल्य अँड परसिवरन्स म्हणजे जिद्द चिकाटी, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कौतुक करायला भाग पडतात किंवा इम्प्रेसिव्ह करतात. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट ऑर्गनाइज्ड. म्हणजे आपण सुद्धा सातत्यपूर्ण शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केले तर. ऑर्गनाइज्ड फोकस्ड स्पायडर वेब्स आर डेलिकेट. स्पायडर म्हणजे काय, कोळी. कोळ्याची जाळी जी आहे ती अतिशय नाजूक असतात बघा. येट व्हेरी स्ट्रॉंग. तरीसुद्धा ते काय असतात, अतिशय चिवट असतात. स्ट्रॉंग म्हणजे चिवट. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. तो इंद्रधनुष्य जो आहे तो संपूर्ण आकाशात काय करतो, रंगांची उधळण करत असतो. त्यानंतर बघा, ऑयस्टर्स टेक्स इन अ ग्रेन ऑफ सँड दे ओपन अप विथ अ फिरल. म्हणजे शिंपल्यातील कालव जे आहे ते एका वाळूच्या कणातून मोती तयार करतं. पिरल्स म्हणजे मोती. इन्युमरेबल स्टार्स शाईन्स अक्रॉस द इनफायनाईट स्काय. म्हणजे अगणित तारे असीम आकाशाला उजळून टाकू शकतात. द क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट्स. आणि ढग जे आहे ते दर क्षणाला वेगवेगळे आकार बदलतात किंवा बदलू शकतं. द वाइंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन्स. म्हणजे वारा जो आहे तो वृक्षांना बेफामपणे नाचवू शकतो. वॉटर विदाउट हिंट ऑफ युगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द वाइंड. म्हणजे पाणी कोणताही गर्व न बाळगता सूर्य व वारा म्हणेल आज्ञा देईल तसे ते आपले रूप बदलते. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय. कॅटरपिलर म्हणजे काय, एक अळी. एका अळीचं रूपांतर एका सुंदर अशा फुलपाखरामध्ये होते. अ फ्लावर टर्न इन टू फ्रूट. म्हणजे बघा फुलांचे फळात रूपांतर होते, फुलापासून फळे बनतात. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर्स. म्हणजे ही सारी निसर्गाची किमया आहे ती आपण पाहत आलेलो आहोत किंवा अनुभवत आलेलो आहोत.
वी टच इट अँड बिकम गोल्ड ओवर सेल्स. आणि तिच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचेही सोने होऊन जाते. अशा पद्धतीनं हा लेसन आहे. निसर्गामध्ये घडणाऱ्या अनेक चमत्कारिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला काहीतरी सांगून जातात, काहीतरी शिकवून जातात. अशा वेगवेगळ्या उदाहरणांचा दाखल्यांचा वापर लेखिका रक्षा भरडिया यांनी केलेला आहे. आणि जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असला पाहिजे याचं सुंदर असं चित्रण लेखिका रक्षा भराडिया यांनी केलेलं आहे. थँक्स.